नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले रन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ केलेला नाही. बऱ्याचदा काय होतं, काही दुसरे कामं निघतात किंवा काही दुसऱ्या ह्याच्यामध्ये माणूस अडकून पडतो, त्यामुळं यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणं शक्य होत नाही. परंतु एक आहे मात्र, रनिंग रेग्युलर चालू आहे आणि 1 जानेवारी 2026ला जो हा आपण प्रवास सुरू केलेला आहे रन मराठीचा, तो असाच अविरत चालू आहे आणि तुम्हीही तसंच चालू ठेवा. कारण काय होतं मित्रांनो, 1 जानेवारीला आपण जोशमध्ये सुरू तर करतो रनिंग, परंतु नंतर एक 10-15 दिवसानंतर काही अडथळे येतात किंवा काही काम निघतं किंवा कंटाळा येतो किंवा रोज तेच बोरिंग वाटायला लागतं आणि मग आपलं रनिंग बंद पडतं. आणि एकदा खंड पडला की माणूस पुन्हा चालू करायला कंटाळा येतो आणि पुन्हा सुरू होत नाही. तर असं काही करू नका. आणि जर तो खंड तुमचा पडलेला असेल, 1 जानेवारीचं रनिंग तुमचं 15-20 जानेवारीपर्यंत किंवा कुणाचं 1 जानेवारीचा पूर्ण महिना पूर्ण झालेला असतं, कुणी फेब्रुवारीचं पण करतं, मार्चही जातो, परंतु आता एप्रिलमध्ये उन्हाळा लागलेला आहे आणि आता कंटाळा येतो. पण असं करू नका मित्रांनो. जर तुम्ही या मागच्या 3 महिन्यात रनिंग केलेलं असेल तर या महिन्यात पण तुम्ही चालू ठेवा रनिंग. हां, तर मित्रांनो, आता एप्रिलचा उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं, आपल्याला रनिंग करायला नको वाटतं, स्वेटिंग जास्त होतं आणि त्यामुळं आपल्याला थकवा जास्त येतो, म्हणून कंटाळा करतो आपण. पण तसं करू नका. जर तुम्ही मागचे 3 महिने जर कंटिन्यू रनिंग केलेलं असेल तर या महिन्यात पण तुम्ही चालू ठेवा. कन्सिस्टन्सी तुमची राहिली पाहिजे आणि कन्सिस्टन्सीनेच तुमचं रनिंग परफेक्ट होणार आहे. आता जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर मित्रांनो, एक करा, नवीन शूज खरेदी करू शकता, नवीन टी-शर्ट घ्या, एखादा बडीज तुम्ही शोधू शकता रनिंगसाठी, आणि असं करत तुम्ही एखादं कारण शोधा नवीन रनिंग चालू करायला. आणि आता 1 जानेवारीचं जरी रनिंग तुमचं नवीन वर्षाचा संकल्प जरी बंद पडला असेल तरी आता नवीन वर्ष हे पण एक आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलपासून. आणि मुद्दामून आज हा मी व्हिडिओ 2 एप्रिलला शूट करतो आहे, कारण 1 एप्रिलला केला तर तुम्हाला परत एप्रिल फुल वाटलं असतं, म्हणून हा 2 एप्रिलला करतो आहे मी. या महिन्यातसुद्धा तुम्ही आता रनिंग परत चालू करू शकता. आज हनुमान जयंतीचा पण खूप छान असा मुहूर्त आहे. आज तुम्ही नवीन संकल्प करा आणि नवीन परत जोशाने रनिंग चालू करा, कन्सिस्टन्सी ठेवा. इकडे पाहू शकता मित्रांनो, मी आरवली पार्कमध्ये आलेलो आहे. हे आरवली पार्क आहे. इकडे झाडी वगैरे तुम्हाला छान दिसेल. आज मी इकडे दिल्लीच्या भागामध्ये 2-4 दिवसापासून आहे कामानिमित्त. तर इकडे मी सकाळी लेझर व्हॅली म्हणून एक पार्क आहे, तिकडेही 10 किलोमीटर रनिंग केलेलं आहे. त्याचा स्क्रीनशॉट मी टाकतो तुम्हाला. ते 10 किलोमीटर रनिंग मी 1 तासाच्या आत केलेलं आहे. कन्सिस्टन्सीने हे होतं. जर तुम्ही 1 तासाच्या आत जर 10 किलोमीटर रनिंग करू शकताय तर तुमचं फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगलं आहे असं समजलं जातं रनिंगच्या याच्यामध्ये. तर तुम्हीही हे कन्सिस्टन्सीने करू शकता. जर खंड पडलेला असेल तुमचा तर तुम्ही परत एकदा चालू करावं. हा खूप छान मुहूर्त आहे कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी. आणखी तुम्हाला काही नवीन क्लुप्त्या याच्यामध्ये वापरता येतील रनिंगची कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी. तुम्ही शूज वगैरे तुमचे जुने झाले असतील तर ते घ्या, त्याच्यातून तुम्हाला आणखी इन्स्पिरेशन भेटेल. एखादा नवीन टी-शर्ट घ्या किंवा एखादा बडीज तुम्ही शोधा, आजूबाजूला कुणी तुमचा मित्र रनिंग करतो आहे का, तर त्याच्यासोबत तुम्ही रनिंग करायला चालू करा. पण कन्सिस्टन्सी ठेवा, गिवअप करू नका. जसं आपल्याला रन मराठीच्या यूट्यूब चॅनललासुद्धा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी आपल्याला थोडासा खंड पडलेला आहे, तशा पद्धतीनं आपला काही तुम्हाला थोडंसं नको वाटत असेल रनिंग करायला किंवा तुमचे पाय दुखत असतील, थोडी छोटी मोठी इंजुरी झाली असेल, तरी त्याच्यातून तुम्ही आता रिकवर झाला असाल तर परत एका नवीन जोशामध्ये नवीन उत्साहात चालू करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. त्याचं निश्चितच तुम्हाला बेनिफिट होणार आहे. परत एकदा चालू करा. तुम्हाला रनिंगच्या शुभेच्छा आणि रन मराठीसोबत आपण असंच रनिंग करत राहूया. थँक्यू.